नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती अक्षय तृतीयेचीच असणार आहे. कारण आज आहे अक्षय तृतीया. आपल्या सगळ्यांना माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता अक्षय तृतीया हा सण जो आहे तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी विशेष गोष्टींची खरेदी केली जाते. काही खास उपाय देखील केले जातात. याबद्दलचे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवरती आहेत. पितरांची देखील या दिवशी सेवा केली जाते, दान केलं जातं. हे सगळं चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते देखील तुम्ही पाहून घ्या. पितरांची सेवा आपल्याला कशी करायची आहे ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता आजचा काय विषय आहे तर बघा, आपल्याला आज असे 2 उपाय करायचे आहेत ज्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाणार आहे. आपले जे पितृदोष आहेत ते संपवण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुख्य म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. बघा, आपल्याला 2 उपाय करायचे आहेत. ते करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत, कसा करायचा आहे, कोणी करायचं आहे, हे अगदी व्यवस्थित सांगते, ते समजून घ्या. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित समजतील. आता बघा, मुख्य करून घरातील महिला ज्या आहेत त्याच उपाय करत असतात. त्यामुळे महिलांनी हा उपाय केला तर चालेल, पण जर मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर कोणीही सदस्य, तुमची जर मुलं मोठी असतील, समजूतदार असतील, तर त्यांनी उपाय केला तरी देखील चालेल किंवा मग तुमच्या पतीने केला उपाय तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे कोणीही, म्हणजे घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय जो आहे तो करू शकते. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे. आता तुम्ही भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी देखील चालेल, पण शक्यतो भीमसेनी कापूर घेण्याचाच प्रयत्न करा. आता भीमसेनी कापूर घेतल्यानंतर आपल्याला एक मोठी पंती लागणार आहे किंवा मग एक वाटी किंवा मग धूप पात्र देखील चालेल. म्हणजे भांडं जे आहे ते निवडताना असं निवडा, कारण आपल्याला हे प्रज्वलित केल्यानंतर बघा संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. त्यामुळे असं भांडं घ्या जे तुम्हाला व्यवस्थित पकडता येईल. आता हे भांडं घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला हा जो भीमसेनी कापूर आहे तो ठेवायचा आहे. कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत तर बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे लवंग. आता लवंग तुम्ही 2-3 किंवा मग 5 लवंग घ्या. 5 आपल्याला वेलदोडे लागतील. एखादं तमालपत्र घ्या. एक दालचिनीचा तुकडा घ्या आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला लागणार आहे. अशा प्रकारे हे जे साहित्य आहे ते आपल्याला कापरासोबत प्रज्वलित करायचं आहे. आता हा जो उपाय आहे तो आपण आपल्या मुख्य दरवाजावरती देखील करू शकतो किंवा मग आपलं देवघर आहे त्या ठिकाणी देखील हे जे आहे सगळं ते प्रज्वलित करू शकतो. आता हे अशा प्रकारे प्रज्वलित केल्यानंतर ते जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तो आपल्याला बोलायचा आहे. आता त्यामध्ये तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा मग विष्णू गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल किंवा विष्णू भगवानांचा मंत्र येत असेल तो आपल्याला म्हणायचा आहे. मंत्र म्हणत असताना बघा, मनामध्ये अगदी शुद्ध भाव ठेवायचा आहे, सकारात्मक विचार ठेवायचे आहेत. आपल्या घरामध्ये सगळं काही मंगलमय होत आहे असा विचार ठेवून शुद्ध भावनेने आपल्याला हा जो छोटासा उपाय आहे तो करायचा आहे. यानंतर बघा, ह्याची जी ज्योत आहे ती थोडी कमी झाली. आपल्याला जेव्हा हे भांडं उचलता येईल त्यावेळेला हे भांडं उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्याला हे भांडं आपल्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. बघा, 99% मुख्य दरवाजावरतीच ठेवण्याचा प्रयत्न करा, पण जर तिथे जागा नसेल, मुख्य दरवाजाच्या इथे जर जागा नसेल तुमच्या, तर मग घरातच ठेवलं भांडं तरी देखील चालेल. अशा प्रकारचा हा उपाय जो आहे तो निश्चितपणे तुम्ही करू शकता. यामध्ये ज्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत त्या सगळ्या माता लक्ष्मींच्या आवडत्या वस्तू आहेत. त्यामुळे माता लक्ष्मींची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय आपल्याला करता येणार आहे. आणि त्यामध्ये जी आपण पिवळी मोहरी वापरलेली आहे त्यामुळे बघा, आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे, दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे, ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आहे. म्हणूनच हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अगदी आवर्जून करायचा आहे. या पुढचा जो उपाय आहे त्यामध्ये आपल्याला 3 दिवे जे आहेत ते लावायचे आहेत. आता हे दिवे कशासाठी लावायचे आहेत, कसे लावायचे आहेत आणि कुठे लावायचे आहेत हे आपण आता जाणून घेऊयात. आता यामधला पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस. त्यानंतरचा दुसरा दिवा आपल्याला जिथे आपण पिण्याचं पाणी ठेवतो. आता तुम्ही माठ भरून ठेवत असाल किंवा मग
हंडा भरून ठेवत असाल, जे काही तुम्ही भरून ठेवता किंवा काहीच ठेवत नसाल, कारण बघा आता बऱ्याच जणांकडे ॲक्वागार्ड वगैरे आहे, त्यामुळे पिण्याचं पाण्यासाठी काही भरून ठेवत नाहीत काही जण. तर आजच्या दिवशी फक्त थोडंसं एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि तिथे आपल्याला दुसरा दिवा जो आहे तो लावायचा आहे. तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याच्या इथे लावायचा आहे. आता ईशान्य कोपरा म्हणजे बघा पूर्व आणि उत्तर दिशेमधला जो कोपरा असतो तो ईशान्य कोपरा. तिथे जर तुमच्या घरी जागा असेल तर तिथे लावा किंवा मग उत्तर दिशेला लावला तरी देखील चालेल. आता हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर बघा, आपण जे काही काम करतो त्यामध्ये यश मिळावं, त्याचप्रमाणे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये, वैभव आपल्या घरी नांदावं, यासाठी उत्तर दिशेचा दिवा आपल्याला लावायचा आहे. कारण बघा, उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा आहे. त्यामुळे कुबेर देवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा उत्तर दिशेचा दिवा जो आहे तो लावायचा आहे. पाण्याच्या ठिकाणी जो आपण दिवा लावलेला आहे तो आपल्या पितरांसाठी आपण लावलेला आहे. आपल्या पितरांना शांती लाभावी, पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभावा आणि पितृदोषातून आपली मुक्तता व्हावी, यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि मुख्य दरवाज्यावरती जो आपण दिवा लावलेला आहे तो यासाठी लावलेला आहे, कारण बाहेरची जी काही नकारात्मकता आहे ती ती न येता फक्त सकारात्मकता आपल्या घरात यावी आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जावी, यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती दिवा जो आहे तो लावायचा आहे. आता हे जे दिवे आहेत ते कशासाठी लावायचे आणि कुठे लावायचे हे आपल्या लक्षात आलं असेल तर बघा, हे दिवे लावताना आपल्याला यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं आहे. आता बघा, आपल्याला मोहरीचं तेलच वापरायचं आहे, पण अगदीच तुम्ही वेळेवरती व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालेल, पण प्रथम प्राधान्य आपल्याला मोहरीच्या तेलालाच द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये मोहरीचं तेल टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद जी आहे ती टाकायची आहे आणि काळे तीळ देखील टाकायचे आहेत. आता बघा, तुम्ही जर मोहरीचं तेल वापरलं नसेल, तिळाचं तेल वापरलं असेल, तर मग आपल्याला यामध्ये पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे. आता पिवळी मोहरी आपण आधीच्या उपायामध्ये सांगितलेली आहे, त्यातले 4-5 दाणे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तर अशा पद्धतीने हे 3 दिवे आपल्याला 3 ठिकाणी लावायचे आहेत. हे दिवे बघा, अगदी अर्धा तास जरी पेटते राहिले तरी देखील चालेल आणि आपल्याला हे संध्याकाळी साधारण 6-7च्या नंतर लावायचे आहेत. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही लावले तरी देखील चालेल. पण हे जे छोटे-छोटे उपाय आहेत ते आपल्याला आज अगदी आवर्जून करायचे आहेत. याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच जो आहे तो बघायला मिळेल. या व्यतिरिक्त बघा, दीपदान देखील तुम्ही करू शकता. तुमच्या घराच्या जवळपास जर मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. पंती घ्यायची एक आणि ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. मग पंती घेताना नवीन कोरी पंतीच घ्या, जुनी पंती घ्यायची नाही. आपली दिवाळीतली वगैरे असेल तर नवीन कोरी पंती घेऊन ती आपल्याला एखाद्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही दीपदान देखील करू शकता. या व्यतिरिक्त आपण घरी जे 3 दिवे लावलेले आहेत ते पण एक प्रकारचं दीपदानच आहे. आपण एक प्रकारे ते दीपदानच केलेलं आहे. त्यामुळे जर शक्य असेल तुम्हाला मंदिरात जाणं तर तिथे जाऊन देखील तुम्ही दीपदान करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने हे महत्त्वाचे उपाय आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आज रात्री आपण करू शकता आणि आपल्या पितरांचा, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.